तर नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ईमेल आय डी क्रिएट केलता. आता आपण शिकणार आहोत की यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा. तर चला करूया सुरुवात. यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जायचं आणि आपल्याला यूट्यूब नावाचं ॲप ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेलच. ॲप ओपन झाले की इथं तुम्हाला असं दिसेल, हे स्पेस दिसेल, म्हणजे नाही का तुमच्या चॅनलचं क्रिएटचं सेम असं येईल. असं आल्यानंतर तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलच्या म्हणजे नाही का लोगो आहे का नाही तुमचा, तर इथं आपल्या इथं सेटिंग नाहीतर माय हे दिसन, काय त्याला म्हणतात डाउनलोड. आता यूट्यूबला आपल्या इथं डाउनलोड दिसतं, पण इथं तुम्हाला आता काय दिसेल माहिती आहे का, हे मी लॅपटॉपवर उघडल्यामुळे तुम्हाला इथे हे दिसतंय, पण तुम्ही यू वरती क्लिक केलं का नाही तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओचं हे दिसेल. तर इथं आपल्याला मराठी व्हिडिओ म्हणून येते, तर तुम्हाला इथं क्रिएट चॅनल वरती क्लिक करायचं आहे. तर मोबाईलमध्ये तुम्हाला तिथं दिसतंच. ओपन केल्यानंतर वरती क्रिएट चॅनल वरती क्लिक केल्यानंतर आपण इथं क्रिएट चॅनल वरती क्लिक करणार आहोत आणि इथं तुम्हाला खाली आलेले असेल की क्रिएट चॅनल. तर तुम्हाला पिक्चर सिलेक्ट करायचं असेल तर पिक्चर सिलेक्ट करू शकता, किंवा डायरेक्ट तुम्हाला क्रिएट चॅनल करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करू शकता. तर मी एक पिक्चर बघतो आहे का. तर इथं आपल्याला आहे चॉईसिंगचं आलं असेल की मराठी. आता मी इथं तुमच्या सिम्पलच घेऊन ठेवतो मराठी आपल्यासाठी, नाही का. हा आपण लोगो लावून घेतो पिक्चरचा. हे सेव्ह झालेलं आहे. आता आता आपण इथं डायरेक्ट हे नाव चेंज थोडं करून बघूया की आपल्याला नाव क्रिएट येते का. मराठी व्हिडिओ येत नाही तर इथं मी फनी म्हणून टाकतो, FUNNY फनी. तर येते का, तर येते मराठी फनी व्हिडिओ. तर आता आपण क्लिक करणार आहोत क्रिएट चॅनल वरती. चला तर करूया क्रिएट चॅनल. तर आपलं चॅनल क्रिएट होत आहे. 2 मिनिटात क्रिएट होईल चॅनल क्रिएट केल्यानंतर तुम्ही इथं तुमच्या ह्याचं नाव दिलंय, हे दिलंय. आता आपलं चॅनल क्रिएट झालेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट असं दिसेल. आता इथं आलेलं आहे तुमचं क्रिएट चॅनल झालेलं आहे. आता इथं तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे तर 23 आज आपली डेट, म्हणजे ही व्हिडिओची आपल्या चॅनलची लिंक जॉईन डेट 23 फेब्रुवारी 2026 रोजी आपला चॅनल क्रिएट झालेला आहे. तर ह्या चॅनलवरती आपण संपूर्ण रोज व्हिडिओ म्हणजे काय करायचं ते शिकणार आहोत. तर हे कस्टमाइज चॅनल हे तुम्हाला दिसत असेल. ह्याचं काय आता आपल्याला यूज नाही एवढा. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय हे बघितलेलं, काय त्याला म्हणतात ईमेल आय डी. हे आता त्याचा काय यूज नाही. आता यूज म्हणजे नाही, म्हणजे आपलं अकाउंट ओपन केलं त्याचा यूज आहे. आता आपल्याला जर व्हिडिओ अपलोड करायचा असेल इथं क्रिएट म्हणून दिसतंय, तर इथं क्रिएट आणि अपलोड व्हिडिओवरती क्लिक करा. पण त्याच्या अगोदर आपल्याला इम्पॉर्टंट यूट्यूब चॅनलचे इम्पॉर्टंट 10 सेटिंग आता आपण पाहणार आहोत. ते खूप महत्त्वाचे आहेत. जर तुमचा व्हिडिओ लॉंग करायचा असेल त्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चला तर करूया सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, इथं जायचं आहे यूट्यूबच्या, इथं न्यू टॅब घ्यायचा आहे. इथं तुम्हाला करायचं आहे YT स्टुडिओ. इथं YT स्टुडिओ सर्च करायचं आहे. YT स्टुडिओ सर्च केल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल. ह्याच्यावरती क्लिक करायचं. यूट्यूब स्टुडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आहे ना एक पेज तयार दिसते. हे माझं हे आहे ना, हे पहिलं पेज आहे माझं, त्यामुळे हे तुम्हाला असं दिसतंय. पण आता आपण बघणार आहोत दुसरा. तर स्विच अकाउंट करून घेतो. आता ही स्विच केलेलं आहे अकाउंट. तर अकाउंट स्विच केलेलं आहे. तर वेलकम टू यूट्यूब स्टुडिओ असं म्हणून आलेलं आहे. तर मी आता इथं क्लिक करतो, कंटिन्यू वरती क्लिक करतो. हे आपला असं तुम्हाला बोर्ड दिसेल, डॅशबोर्ड. तर काय नाही, मोबाईलचे पण तुम्ही मोबाईलच्याच खाली स्क्रोल केलं का नाही तुम्हाला पण असं दिसणार आहे. मोबाईलवरती सर्च करायचं
की YT स्टुडिओ म्हणजे यूट्यूब स्टुडिओ, YT स्टुडिओ केलं तरी येतं. पहिले लिंक ओपन करायची आणि सगळ्यात खाली स्क्रोल करून तुम्हाला इथं सेटिंग नावाचं दिसेल. सेटिंगवरती सर्वात पहिल्यांदा क्लिक करायचं. तर सर्वात स्टार्टिंगचं सेटिंग चालू करतोय आपण आता. सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग बघतोय आपण. इथं तुम्हाला सर्वात अगोदर सेटिंग ओपन केल्यानंतर चॅनलवरती क्लिक करायचं. चॅनलवरती क्लिक केल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला सर्वात आल्यांदा कंट्री दिसेल. तर कंट्री सिलेक्ट करायची आपली की इंडिया. इंडिया सिलेक्ट करायची. इथं खाली स्क्रोल करायची. इथे इंडिया दिसते. इंडिया केल्यानंतर तुम्ही कशाबद्दल नाही का, तुम्ही आता इथे कीवर्ड्स दिसतात. तर तुम्हाला कीवर्ड्स म्हणजे काय, तर तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ बनवणार आहात त्याचे टॅग तुम्हाला इथं आपल्याला टाकायचे आहेत. तर मी सर्वात पहिल्यांदा इथं टाकतो फनी फनी व्हिडिओ कोमा द्यायचा की एक असं तयार होतं. 2 नंबरला असं फनी मराठी व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारे असं द्यायचं. अशा अनेक तुम्ही कीवर्ड 500 पर्यंत टाकू शकता. तर आपण टाकून बघूया चला. फनी व्हिडिओ मराठी फनी व्हिडिओ इथं तुम्ही टाकू शकता. काय अजून वेगवेगळ्या प्रकारे कॉमेडी सुद्धा टाकू शकता. असं कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी मराठी व्हिडिओ असं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही किती पण टाकू शकता. असे 500 पर्यंत टाकू शकता. तर ही सर्वात पहिल्यांदा आपली पहिली एक सेटिंग झालेली आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक करायचं आहे. आता सेव्ह सेटिंग म्हणून आलेलं आहे. पुन्हा परत तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या चॅनलवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हाय तसं आपलं दिसेल. तर आपण हे हाय तसं दिसलं म्हणजे इथे सेव्ह झालं म्हणून फिक्स करायचं. तर 2 नंबरला आपण आता बघणार आहोत ॲडव्हान्स सेटिंग. ही खूप महत्त्वाची आहे. ही काय आहे, डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल ॲज अ मेड किड्स म्हणजे नाही का, तुम्हाला लहान मुलांपर्यंत व्हिडिओ लहान मुलांसाठी बनवायचे, मोठ्यांसाठी बनवायचे का कोणासाठी बनवायचे. तर इथं आपल्याला आहे येस सेट दिस चॅनल ॲज मेड फॉर किड म्हणजे नाही का, जर तुम्हाला इथं येस केलं तर हे फक्त लहान मुलांसाठीच होणार आहे. तर तुम्ही इथं येस करायचं नाही, तर इथं तुम्हाला नो करायचं आहे. इथं नो करायचं आहे कारण लहान मुलांसाठी आपल्याला व्हिडिओ बनवायचे नाहीत. मोठ्या मुलांसाठी म्हणजे नाही का, सर्व मोठ्या मुलांसाठी व्हिडिओ बनवायचा आहे. तुम्ही इथं सुद्धा हे करू शकता. आता आपण इथं नो करायचं आहे, सर्वांनी नो करायचं आहे. इथं सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर पुन्हा एकदा परत सेटिंग सेव्ह होईल. सेटिंगवरती जायचं, चॅनलवरती जायचं. चॅनलवरती गेल्यानंतर इथं ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन हे सेव्ह झालेलं आहे. आता फीचर इलेबिलिटी हे खूप महत्त्वाचं आहे. इथं तुम्हाला आहे ना, जर तुम्हाला इंटरमिडिएट फीचर्स म्हणजे नाही का, तुम्हाला जर 15 मिनिटापेक्षा मोठा व्हिडिओ यूट्यूबवरती टाकायचा असेल तर तुम्हाला हे चॅनल एनेबल करायला लागतं. म्हणजे नाही का, हे पॉईंट एनेबल करायला लागतो. जर तुम्हाला तुम्हाला करायचा नसेल म्हणजे नाही का, जर तुम्हाला की तुम्ही केलं नाही तर तुमचा 15 मिनिटाच्या वरचा व्हिडिओ अपलोड होऊ शकत नाही यूट्यूबवरती. तर हे तुम्हाला मी सांगतो आत्ता सध्या. तुम्हाला फक्त काय करायचं आहे,
इथं ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर कोणता द्यायचा आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सध्या दिसते, इथं तुमचा मोबाईल नंबर टेक्स्ट इंडिया आपण सिलेक्ट कंट्री केली ती. आता इथं मोबाईल नंबर तुम्हाला कोणता द्यायचा आहे ते खूप महत्त्वाचं आहे. यूट्यूब चॅनलसाठी मोबाईल नंबर आता कोणता द्यायचा आहे तो इथं टाकायचा आहे. इथं टाकल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट केलं ना की OTP येतो. OTP आला की तुम्ही हे करू शकता. तर मी काय करतो, मी आत्ता सध्या काय इथे मोबाईल नंबर टाकत नाही. जर तुम्ही इथं काय करायचं, इथं तुमचा मोबाईल नंबर टाका. समजा मोबाईल नंबर XYZ टाकला, असा मी टाकला. आता इथं मोबाईल नंबर टाकला की इथं नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला OTP येतो. OTP आल्यानंतर इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह करून घेतलं की परत बॅक यायचं. बॅक आलं नाही का, आता तुम्हाला इथं आपलं दिसत नाही पण मी तुम्हाला दाखवतो एक करून. चला, ईमेल ID माझा मोबाईल नंबर, 1 मिनिट मी मोबाईल बघतो आणि तुम्हाला सांगतो. मोबाईल नंबर एक आहे, मोबाईल नंबर त्याच्यावरती क्लिक करून लगेच 1 मिनिटात तुम्हाला सांग. 94 12 ओनली 1 मिनिट. 94 12 काहीतरी 94 21 94 21 92 47 58. हे नंबर टाकला की तुम्ही काय करायचं, ह्याच्यावरती तुम्हाला टेक्स्ट व्हेरिफिकेशन कोड येतो. टेक्स्ट व्हेरिफिकेशन म्हणजे आता इथं OTP येतो. OTP तुम्ही इथं OTP आला की इथं तुम्हाला टाकायचा आहे. OTP 6 अंकी OTP येतो. 6 अंकी OTP आला इथं टाकायचा आहे. OTP टाकून घ्यायचा. आता इथं OTP येईल. OTP टाकला की खाली सेव्ह करायचा आहे. खाली सेव्ह सबमिट. आता इथं OTP तुम्ही समजा जर टाकला तर तुम्हाला OTP टाकला की खाली तुम्हाला सबमिट म्हणून बटन आहे. ह्याच्या सबमिटवर क्लिक करायचं की तिथं आपल्याला एनेबल ऑप्शन लगेच ओपन होणार. ओपन झाला की इथं सबमिट केले की तुम्हाला पुन्हा परत ह्याच्यावरती क्लिक करायचं. पुन्हा परत YT स्टुडिओ ओपन करायचा. आता मी इथं माझं सेटिंग ओपन होणार म्हणून पुन्हा एकदा परत रिप्लेस मारतो. आता इथे येत नाही त्यामुळे मी ना रिप्लेस मारून बॅक घेतो. आता इथं नाही म्हणून मी काय करतो, पुन्हा एकदा डॅशबोर्ड आपला ओपन करतो. हा इथं केला की इथं तुम्हाला एनेबल म्हणून येईल. इथं हे सेम कसं आहे एनेबल तसं इथं येईल. 2 नंबरला तुम्हाला काय करायचं आहे की ॲडव्हान्स फीचर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला खाली तुमचा ॲक्सेस फीचर म्हणजे नाही का, हे झाल्यानंतर हे सेटिंग एनेबल झाल्यानंतर 2 नंबरला तुम्हाला ॲक्सेस फीचरवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओ व्हेरिफिकेशन करायचे. म्हणजे नाही का, हे पण त्यासाठीच आहे की तुम्ही ते आहे का, म्हणजे तुम्ही खरंच एक व्यक्ती आहे का, यासाठी तुम्हाला हे फीचर करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं दिसणार आहे की व्हेरिफिकेशन कसं करायचं. तर तुम्हाला क्लिक करायचं ह्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला वरती तिथं दिसतं की ईमेल ID वरती तुम्हाला एक मेसेज येईल. ईमेल ID वरती मेसेज आला की तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तिथं 6 व्हिडिओचं करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते तिथं सक्सेस म्हणून दाखवून, म्हणजे नाही का, ते तुम्ही करत तुम्हाला येणार ते सेटिंग करायला. ईमेलवरती मेसेज पडतो आणि ते 24 तासाच्या आत होतं, नाहीतर कधी कधी लवकर पण होतं. तर ते
इथं फक्त क्लिक करून तुम्ही करू शकता. तर 2 नंबरला, आता 2 नंबरला आपली सेटिंग आहे आणि ते करून सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथे आता ह्याच्यावरती यायचं अपलोड डिफॉल्ट्समध्ये. इथं तुम्हाला तुमच्या चॅनलचं काय टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता. बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या चॅनलला सगळ्या व्हिडिओला टायटल काय आलं पाहिजे. तर मी इथं तुम्ही टाकू शकता की आज आपण व्हिडिओ कशावरती बनवणार. तर असं टाकू शकता, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर मी असं इंग्लिशमध्ये टाकतो, वेलकम टू माय चॅनल. असं तुम्ही काय पण टाकू शकता नाही का, चॅनल असं वेगवेगळे इथं टाकू शकता. इथं डिस्क्रिप्शन तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ बनवणार आहात, का बनवणार आहेत, का काय बनवायचं आहे म्हणजे नाही का. मी इथं टाकू शकता तुम्ही फनी व्हिडिओ बनवणार तर फनी व्हिडिओ इथं टाकू शकता. फनी व्हिडिओ असे 5,000 पर्यंत टाकू शकता. मग समजा मी उदाहरण सांगतो, मी फनी व्हिडिओ बनवतोय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तुम्ही माझे व्हिडिओ बघता, लाईक सबस्क्राईब फॉलो आणि नाही का सबस्क्राईब करता, शेअर करा नक्की. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. असं तुम्ही डिस्क्रिप्शन टाकू शकता. असं वेगवेगळ्या प्रकारचं टाकू शकता. आणि 2 नंबरला आपलं काय आहे तर विजिबिलिटी सिलेक्ट. म्हणजे विजिबिलिटी म्हणजे नाही का पब्लिक ठेवायचं, प्रायव्हेट ठेवायचं काय. तर इथं सगळ्यांनी पब्लिक ठेवायचं म्हणजे तुमच्या सगळ्या पब्लिकला दिसणार. 2 नंबरला काय आहे तर इथं टॅग म्हणून आहे. तिथं तुम्ही टॅग मागाशी आपण कसा टॅग टाकलेला फनी व्हिडिओ, असं तुम्ही टॅग टाकू शकता. फनी व्हिडिओ असे वेगवेगळे प्रकारचे तुम्ही किती पण टॅग टाकू शकता. असे इथं 500 पर्यंत टॅग टाकू शकता. तर ही आपली झाली दुसरी सेटिंग. तर इथं सेव्ह करायचं. पुन्हा एकदा सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेल्यानंतर अपलोड डिफॉल्ट्सवरती क्लिक करायचं आणि ॲडव्हान्स सेटिंगवरती क्लिक करायचं. हे पण महत्त्वाचं आहे. हे पण महत्त्वाचं आहे. इथं तुमची स्टँडर्ड यूट्यूब लायसन म्हणजे नाही का, स्टँडर्ड यूट्यूब लायसन हे काही एवढं महत्त्वाचं नाही, पण ह्याच्यावरती स्टँडर्डच करून ठेवायचं. इथं कॅटेगरी तुमची कोणती ठेवायची, तर आपण कॉमेडी बनवणार आहोत. त्यासाठी इथं आपण कॉमेडीवरती क्लिक करूया. जर तुमचं एज्युकेशनचं असेल तर एज्युकेशन करू शकता. इथं एंटरटेनमेंटचं असेल तर एंटरटेनमेंट, फिल्मचं असेल, गेमिंगचं असेल, म्युझिकचं असेल, कोणतं असेल ते तुम्ही करू शकता क्लिक. तर मी तिथं कॉमेडी केलं आहे. तर आता इथं माझं व्हिडिओ लँग्वेज, तुमची व्हिडिओची लँग्वेज कोणती करायची हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग आता मी मराठीतनं व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळं मी मराठीतनं इथं मराठी सिलेक्ट करतो. तर इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुमची लँग्वेज तुम्हाला दिसेल. तर इथं मराठी करून ठेवतो. तुम्हाला तुमची हिंदी असेल कोणती असेल ते करू शकता. इथं एवढं केल्यानंतर तुमचं टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेज, इथं तुमचं टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेज आता मी इंग्लिशमध्ये टाकली. मी आता इथं आपण मराठीतनं सुद्धा करू शकतो. मग आता इथं मी डायरेक्ट इथं सिलेक्ट मराठी करून घेतो. इथं मराठी केलं की इथं काय आहे हे क्लासिफिकेशन. इथं काय तुम्ही नन ठेवू शकता, काय नाही अडचण. हे नन ठेवलं तरी काय नाही होणार. इथं कमेंट्स ऑन ठेवायच्यात आणि इथं मॉडरेशन हे बेसिकच ठेवलं तरी ओके. आणि इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपली ही दुसरी सेटिंग संपूर्ण कंप्लीट होते. तर 3 नंबरला आपलं काय आहे, 3 नंबरला परमिशन म्हणजे काय, आता हे आपला ओनर कोण आहे हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही. 2 नंबर 4 नंबरला आपलं कम्युनिटी मॉडरेशन. आता इथं कम्युनिटी मॉडरेशन म्हणजे काय, इथं तुमचं कमेंट ऑन ठेवायचे आहेत, बंद ठेवायचे आहेत, ह्यासाठी आहे. हे पण काय एवढे इम्पॉर्टंट म्हणजे असं नाही की तुम्ही इथं काय करा नाहीत नका करू, पण हे ओके आहे. क्रिएटर डेमोग्राफिक्स हे पण काही एवढं हे नाही इम्पॉर्टंट. आणि ॲग्रीमेंट, आता इथं ॲग्रीमेंटचं एवढं काय नाही म्हणजे हे आपल्या सेटिंग होत्या. इम्पॉर्टंट 4 आहेत, पण ह्याच्यात वेगवेगळे पार्ट आहेत. 10 ते 12 सेटिंग आहेत. ते इम्पॉर्टंट सेटिंग आहेत. आतापर्यंत तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुम्हाला हे माहीत झालं. तर आपल्याला अजून एक
थंबनेल आणि हे कसं म्हणजे नाही का जॉईन करायचा. तर चला तर आपण ते सुद्धा बघूया. तिथं आता मी सेव्ह केलं असतं, पण मला जेव्हा तुम्ही एक एक व्हिडिओ नाही का एक एक सेटिंग चेंज करता तेव्हा तुम्ही कंटिन्यू सेव्ह करत राहायचं. आता आपण इथं आपला हे बनवणार थंबनेल कुठे कसा जॉईन करायचा काय करायचं हे बघणार आहोत. तर काय नाही, तुम्हाला इथं तुमचे व्हिडिओ आता चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला इथे व्हिडिओ दिसणार आहे. ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला मी सर्व सेटिंग सांगणार आहे. तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप जायचं आहे. रोज रोज स्टेप बाय स्टेप कोलॅबोरेशन. आपण फक्त 1 ते 2 महिन्यातच यूट्यूब चॅनल आपला मॉनिटाईज करणार आहोत. 1 ते 2 महिन्यात. आता आता इथं आपला चॅनल ओपन होते, पण चॅनलचं काय नाही. आता आपल्याला इथं आपण हे केलेलं आहे, तिथं लोगो लावलेला आहे. आपल्याला लावायचा आहे थंबनेल. थंबनेल लावायसाठी तुम्हाला काय 1 मिनिटात तुम्हाला सांगतो. यूट्यूब चॅनल थंबनेलचा विषय काय, आपल्याला ह्याच्यात सुद्धा आपण करू शकतो. काय त्यांना म्हणतात मोबाईलवरून सुद्धा करू शकतो. काही थंबनेलचं काही एवढं इम्पॉर्टंट नाही, पण हे आपला व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी आपण आहे ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला थंबनेल कसं जॉईन करायचा काय करायचा हे टाकणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेल कसा जॉईन करायचा काय करायचं हे मी शिकवणार आहोत. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.